या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी बसले आहे। या उपोषणामध्ये 18 पगड जातीचे भटक्या जमातीचे कला संस्कृती जपणारे आमचे सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा दर्शवत आहेत। आमचाही समस्त महाराष्ट्र राज्यातील गोसावी समाज बांधवांचा या उपोषणाला आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो। 18 पगड जातींनी मिळून हा भटका समाज तयार झाला। कोणी काय बोलत नाही म्हणून शासनाने काय करायचं, या समाजाकडे दुर्लक्ष करायचं। जे मागते शिरजोरी करते त्यांचं कुठेतरी बघायचं, पण जे मागत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं। मग आपला हक्क आपण मिळवायचा का नाही? आणि जर मिळवायचा असेल तर सर्व भटका शोषित समाजाला एकत्र यावं लागेल, एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, तर त्या शासनाला जाग येईल। आणि त्या शासनाला जाग येणार नाही, यांचे कान बहिरे झालेले आहे। यांचे कान जर उघडायचे असतील तर सर्व महाराष्ट्रातील भटक्या समाजाला एकत्र यावं लागेल आणि लढा द्यावं लागेल। काय वाटतोय आम्ही तुमच्याकडे? काय मागतोय? जातीचा दाखला कशासाठी मागतोय? कशासाठी मागतोय सांगा ना? शिक्षण घेण्यासाठी। शासन म्हणतोय शिक्षण घ्या, एका बाजूला म्हणायचं घ्या आणि एका बाजूला गळा आवळायचा। ही पद्धत शासनाची बंद झाली पाहिजे। ही शिरजोरी शासनाची आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आज 3 दिवस झाले या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। कोणता प्रतिनिधी आली या ठिकाणी बाबा समाजपणा घालायला आहे, समाजपणा घालायला आहे, आम्ही यावर मार्ग काढू, आम्ही यावर तोडगा काढू। एखादा मंत्री पुढारी या ठिकाणी बसला असता तर कसावर या ठिकाणी यंत्रणा हलवली असती, परंतु भटका समाजाकडे का? भटका समाज आहे म्हणून कितवर आम्ही सहन करायचं, कुठपर्यंत सहन करायचं? आणि जर असंच चालत राहिलं तर आम्हाला हे हात जोडावे लागतील आणि परिणामी आम्हाला जे गुन्हेगारीचा कलंक पहिल्यापासून दिलेला आहे त्या गुन्हेगारीच्या मार्गावर पुन्हा जायला भाग पडू नका। भटका समाज जर पेटून उठला तर पुन्हा तुम्हाला या शासनाला पळताभूत होणार नाही, हे लक्षात ठेवा। आम्ही मागतोय ना, जातीचे दाखले मागतोय। कशासाठी मागतोय? आमची मुलं शिकली पाहिजे, आमच्या मुली शिकल्या पाहिजे, आम्हाला कुठेतरी प्रवाहामध्ये यायला संधी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही लढतोय। आणि या लढ्याला जर तुम्ही साथ देणार नसाल, सोबत देणार नसाल तर आमचा हक्क आम्ही कसा मिळवायचा, कसा मागायचा ते आम्हालाही कळतं, हे लक्षात ठेवा। खऱ्या अर्थाने जपली संस्कृती, या भटक्या समाजाने संस्कृती जपली। मराठी समाज सापाचा खेळ पण केला, पोटावर पायाला की समाजाच्या पोटावर पायाला ना, मग करायचं काय? रोजगार द्या ना, शिक्षणासाठी दाखले द्या ना जातीचे। बरेचसे समाज आहेत पहिले शिकार मारून खायचे, तुम्ही शिकारीवर मध्ये आणले, शिकार बंद केली समाजानं। काय करायचं, काय खायचं? रोजगाराला गेलं तर 100-200 रुपये पत्र साधं नाहीये आणि तुम्ही म्हणताय भटक्या समाजाने शिकलं पाहिजे, भटक्या समाजाला या सवलती मिळाल्या पाहिजे, त्या सवलती मिळाल्या पाहिजे। अहो साधं आमच्या हक्काचं असं 7-12 नाही, 8 नाही, आम्ही कुठं घर बांधायचं? कुठं घर बांधायचं सांगा ना, यांना उपलब्ध करून नसण्यासाठी 2 खंडाच्या जमिनी असतील त्या द्या ना, समाजाला करून द्या ना। तुम्हाला समाज पुढे आणायचा आहे ना, तुम्हाला महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, पारतंत्र्याचं अजून शेवटचं जीवन, समाजाचा अजून पारतंत्र्य जीवन जगतोय आणि तुम्ही कसल्या स्वातंत्र्याच्या भाषा करताय? त्या भाषा कदापिही लबाडची भाषा नकोय आम्हाला। 4-4, 5-5 पक्ष मिळून रोज एकमेकांच्या गाडी पोचून या ठिकाणी सत्ता मिळवते, हे चालतं तुम्हाला, हे कायद्यामध्ये बसतं, परंतु आम्ही हक्काचं संविधानाने दिलेला हक्क आमचा आहे, तो आम्हाला तुम्ही देत नसाल तर आम्ही गप्प बसणार नाही, सहसा बसणार नाही। मात्र नाही मोठा फरक मोठा आम्ही आज मैदानावर काढून दाखवू आणि शासनाला जागा देऊन दाखवू। ही मी या ठिकाणी आमच्या गोसावी समाजाच्या वतीने, भटका समाजाच्या वतीने या ठिकाणी आपला सांगू इच्छितो। आणि शासनाने या ठिकाणी जर येत्या 1-2 दिवसामध्ये लक्ष दिलं नाही आणि या उपोषणावर मार्ग काढला नाही, या आमच्या समाजाची दखल घेतली नाही तर इथून पुढं आम्ही आजपर्यंत गांधीगिरी मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहे। संयम असतो कुठल्याही गोष्टीला, ही गांधीगिरी कितपर्यंत राहील